तुम्ही विनाकारण कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार, आंबेडकरी घराण्यावरती टार्गेट करणार, जास्त काळ सहन करणार नाही। एक हद्द असती सहन करायची। उत्तर कोण देतंय तर फक्त मिलिंद एकबोटे। तर मिलिंद एकबोटेला जेलमध्ये जावं लागणार आहे। दलितांच्या विरोधात जास्त बोलतोय। याच एकबोटेच्या जागेवर कोणी दलित आदिवासी असता, तुमचं सरकार असताना तुम्ही भडकाऊ स्टेटमेंट करता कशाला? तुमचं सरकार असताना तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ बनवून त्यांच्या घराण्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करता कशाला? बाळासाहेब आंबेडकरांनी RSS ची झोप उडवली म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना RSS करून टार्गेट करण्यात येत आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार बाळासाहेब आंबेडकरांवर अपमानकारक पोस्ट केल्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली। RSS ने आंबेडकरांची धास्ती घेतली। सुजात आंबेडकरांच्या मोर्चानी RSS ला पार रडकुंडीला आणलंय। RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला याचा राग RSS आंबेडकरांची बदनामी करत आहे। आमच्यावर टीका करून तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही। दीपक केदार पुढे हेही म्हणाले, बाळासाहेबांवर टीका सहन करणार नाही। आंबेडकरांचा अपमान करणारा मास्टरमाइंड मिलिंद एकबोटे आंबेडकरांनी RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढला म्हणून मिलिंद एकबोटे अशा प्रकारे आंबेडकरांची बदनामी करून उत्तर देतोय, बाळासाहेबांना टार्गेट करतोय। RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढला म्हणूनच मिलिंद एकबोटेने आंबेडकरांना शूद्र म्हणून हिणवलं। आंबेडकरांनी जसं आंदोलन RSSच्या विरोधात पुकारलेलं आहे, त्याच्यानंतर मिलिंद एकबोटे परवत्ते झाले का मग RSSचे? नाही, हे RSSने उत्तर दिलं पाहिजे। कारण या आंदोलनानंतर RSSने कोणतंही अधिकृत स्टेटमेंट त्यांच्या वतीने काढलेले नाही। आमचेच काहीतरी स्वतःला बौद्ध मानणारे, SC मानणारे काही नगरसेवकांचे स्वप्न असणारे भामटे लोक पुढे केले आणि त्यांना असणारं स्टेटमेंट द्यायला लावलं। एक प्रकारे या भूमिकेतून, या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना हे देशाला दाखवायचं होतं का की दलित सुद्धा RSS मध्ये आहेत आणि त्याच्यासाठीच हा खेळ केला होता का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। पण जर बघितलं तर त्यांचे जे काही महत्वाचे पद आहेत, संघ प्रमुख, सरसंघ कार्यवाहक काहीतरी पद आहे, यांनी स्टेटमेंट काढलं पाहिजे होतं। पंचजन्य त्यांचं महिन्याला छापणारं मॅगझिन आहे, त्यांनी स्टेटमेंट काढलं पाहिजे होतं। RSSचं अधिकृत पेज आहे, त्यांनी स्टेटमेंट काढलं पाहिजे होतं। पण तिथं कुठंही स्टेटमेंट नाही, कुठंही उत्तर नाही। उत्तर कोण देतंय तर फक्त मिलिंद एकबोटे। आणि मिलिंद एकबोटेचा राग काय तर भीमा कोरेगाव दंगलीमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हेच मास्टरमाइंड आहेत, हे सांगण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस उभा केलेल्या आंदोलनातून जाहीर केलं होतं। येणाऱ्या भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचा निकाल लवकरच लागतोय आणि हा निकाल लागल्यानंतर मिलिंद एकबोटेला जेलमध्ये जावं लागणार आहे। त्यामुळे मिलिंद एकबोटे दंगल करून, भयभीत करून, बदनाम करून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतोय, पण हे शक्य होणार नाही। मिलिंद एकबोटेकडे 4 टकूचे येतं, त्याच्या पलीकडे कुणी नाही। आणि त्यामुळे सरकारवर तो दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय का की मी अस्थिरता निर्माण करू शकतो, याची नोंद गृहमंत्र्यांनी घ्यावी। कारण गृहमंत्री हे सुद्धा RSSशी निगडीत आहेत, BJPशी निगडीत आहेत आणि ते गृहमंत्री असताना दंगलीचं षडयंत्र करणाऱ्याला त्यांनी रोखलं पाहिजे। तर हे आम्ही आता सहन करणार नाहीत। गृहमंत्र्यांनी जास्त काळ आमची परीक्षा घेऊ नये आणि हे खुलेआम करताना यांच्यावर UAPA सारखी कारवाई होत नाही। याच एकबोटेच्या जागेवर कोणी दलित आदिवासी असता तर आतापर्यंत त्याच्यावर UAPA अंतर्गत कारवाई झाल्या असत्या, पण ते होत नाही। हे भडकाऊ भाषण करतात। हे त्यांची सरकार विचारधारेची असताना ते जर म्हणतात की आमची हिंदुत्व विचारधारा आहे, हे सरकार म्हणतं की आमचं पण हिंदुत्वाचं सरकार आहे, मग तुमचं सरकार असताना तुम्ही मोर्चे काढता कशाला? तुमचं सरकार असताना तुम्ही भडकाऊ स्टेटमेंट करता कशाला? तुमचं सरकार असताना तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ बनवून त्यांच्या घराण्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करता कशाला? तुमच्याकडे पोलीस आहे, यंत्रणा आहे, सरकार आहे। कार्यालय येणार म्हणल्यावर तुम्ही तिथं 500-1000 लोक उभा केले, तुम्ही त्याचा वापर करतायत, तो तुम्ही तुमचं सरकार आहे म्हणून वापर करतायत। आंदोलन मोर्चे काढायचं काय कारण? मुस्लिमांना, दलितांना तुमच्या भाषणातून टार्गेट करण्याचं काय कारण? आंबेडकरी घराण्यातल्या सदस्याला शूद्र मानायचं आणि विषमता असणारी इथं जिवंत ठेवायची, हे कशासाठी? युवकांचे 100% डोके भडकावण्याचं काम करतायत। जास्त काळ सहन करणार नाही। एक हद्द असती सहन करायची। तुम्ही विनाकारण कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार, आंबेडकरी घराण्यावरती टार्गेट करणार, त्यांना व्हायरल करणार, हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही।